नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 15 त्यातील समास तिसऱ्याचे वाचन करणार आहोत, ज्याचे की शीर्षक आहे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्री राम, जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 15 समास तिसरा श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण. संपूर्ण अद्वैतवादी श्री समर्थांना ब्रह्मज्ञानाबरोबरच आपल्या भोवतालच्या सामाजिक परिस्थितीची तीव्र जाणीव होती, हे काही पुन्हा पुन्हा सांगणे न लगे. म्हणून आपल्या भोवतीची मानवता विवेकसंपन्न करून उत्साहयुक्त प्रयत्नशील बनवण्याची जबाबदारी ज्ञानीपुरुषावर असते, असे त्यांचे म्हणणे आपल्याला कळले. पण ज्ञानीपुरुष जो विवेक आणि प्रयत्न सांगतो, त्याची दिशा कोणती असावी हे सांगण्यास ते कधी विसरत नाहीत. हा सगळा विश्वपसारा पंचभूतांनी मिळलेला आहे. एखाद्या हारात दोरा अथपासून इथपर्यंत अखंडपणे असतो, त्याचप्रमाणे अंतरात्मा या सर्व दृश्यांमध्ये अंतर्यामीपणाने वास करतो. तो शुद्ध जाणीवमय आहे, साक्षीपणाने आहे, सगुणपणाने आहे. तो सर्व ज्ञान संपन्न, सर्व गुण संपन्न आणि सर्व सामर्थ्य संपन्न आहे. सामान्य माणसात तो असून नसल्यासारखा राहतो. पण ज्या पुरुषाच्या अंतःकरणात तो जागा होतो, त्याची जाणीव पसरायला लागते. ज्यांच्या ठिकाणी अतिशय विशाल जाणीव आढळते, त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. जाणीव विशाल असणारी माणसे खरी थोर व भाग्यशाली समजावी. वयाने किंवा इतर गोष्टीने येणारे थोरपण खरे नव्हे. अंतरात्मा खरा सर्वात वडील आहे. तो जागा झाला पाहिजे. माणसाच्या अंतःकरणात तो जागा करणे हे ज्ञानी पुरुषाचे मुख्य काम असते. माणसाने वाटेल ते करावे, पण शहाणपण शिकावे. जो पुष्कळ लोकांना पसंत पडतो, आवडतो, तोच खरा शहाणा होय. साधकाने हे समजून घ्यावे. कळले नाही तर ग्रंथ पहावे. अंतरात्मा म्हणजेच देव होय. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक तिसरे समास दशक 15 समास तिसरा श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. साऱ्या विश्वामध्ये पंचभूतांचा पसारा असला तरी त्यामध्ये अंतरात्मा ओवलेला आहे. तो तत्वांच्या पैकी असला तरी त्याच्या सत्तेने सर्व काही घडून येते. ज्यांच्या ठिकाणी अंतरात्म्याची जाणीव फार मोठ्या प्रमाणात प्रगट होते, त्यांना अवतारी म्हणतात. मुळापासून सैरा वैरा अवघा पंचीकरण पसारा, त्यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप. या दृश्य विश्वामध्ये पंचभूतांच्या मिश्रणापासून झालेला भरमसाठ पसारा दिसतो. त्याचे मूळ अगदी मूळ मायेमध्ये आहे. पण या सगळ्या पसाऱ्यात साक्षीपणाने किंवा द्रष्टेपणाने राहणाऱ्या अंतरात्म्याचा अखंड तंतू आहे. अर्थात अंतरात्मा देखील तत्वांपैकीच एक आहे. दुरस्त्या दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा, याचा विचार समजा अंतर्यामी. एखादा राजा उंच सिंहासनावर बसतो. त्याच्या दोन्ही बाजूला सैन्य दाटून वाटून उभे असते. त्याचप्रमाणे या जगात आढळणारी तत्वे फौजेसारखी आहेत. त्यांच्यातील साक्षी अंतरात्मा राजासारखा आहे. याचा विचार मनात करून ते समजून घ्यावे. देह मात्र अस्तिमाशाचे, तैसेची जाणावे नृपतीचे, मुळापासून सृष्टीचे तत्वरूप. सैनिकांचा देह जसा हाडा मांसाचा असतो, तसाच राजाचा देह देखील हाडा मांसाचा असतो. त्याचप्रमाणे पंचभूतात्मक जगत आणि त्याचा साक्षी अंतरात्मा दोन्ही तत्वरूपच आहेत.
रायाचे सत्तेने चालते, परंतु अवघी पंचभूते, मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे. राजाच्या सत्तेने सैन्य चालते, पण राजा आणि त्याचे सैन्य दोन्ही पंचभूतात्मकच असतात. फरक इतकाच की राजाच्या ठिकाणी सत्तेचे अधिष्ठान अधिक असते, अंतरात्म्याच्या ठिकाणी मुळातच जाणीवेचे अधिष्ठान अधिक असते. या कारणाने तो द्रष्टा साक्षी बनतो. विश्व नाहीसे झाले की साक्षी पण संपते. या दृष्टीने द्रष्टे पण तात्पुरते आहे. विवेके बहुत पैसावले, म्हणून अवतारी बोलिले, मनु चक्रवर्ती झाले, येण्याची न्याये. मी देह नसून आत्माच आहे, या विवेकाने जे अतिविशाल झाले त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. याच न्यायाने मनु चक्रवर्ती झाले. जेथे उदंड जाणीव, तेची तितुके सदैव, थोडे जाणीवेने नरदेव होती लोक. ज्याच्या ठिकाणी अतिशय विशाल जाणीव असते तो तितका भाग्यवान असतो. ज्यांच्या ठिकाणी अल्प जाणीव असते ते लोक दुर्दैवी असतात. व्याप आटोप करीती, धके चपेटे सोसिती, तेणे प्राणी सदैव होती देखत देखता. जी माणसे व्याप वाढवतात, खटाटोप करतात, जीवनातील धक्के व भार सोसतात, ती माणसे पाहता पाहता भाग्यवान बनतात. ऐसे हे आता वर्तते, मूर्ख लोकास कळे नाते, विवेकी मनुष्य समजते सकळ काही. मानवी जीवन आज देखील असेच आहे, पण मूर्ख लोकांना ते कळत नाही. जो विवेकी आहे त्याला मात्र हे सगळे समजते. खरा मोठेपणा व लहानपणा वयावर अवलंबून नसतो, गुणांवर व बुद्धीवर तो अवलंबून असतो. गुणांची व बुद्धीची म्हणजेच आत्मानात्म विवेकाची वाढ होण्यास अंतरात्मा जागा व्हावा लागतो. तो सर्वांमध्ये वडील असल्याने त्याच्यामुळेच जगात खरे थोरपण लाभते. थोर लहान बुद्धीपासी, सगट कळेना लोकांसी, आधी उपजले तयासी थोर म्हणती. जगातील खरा थोरपणा आणि लहानपणा माणसाच्या विवेक शक्तीमध्ये असतो, पण सामान्य लोकांना हे कळत नाही. जो आधी जन्मास येतो त्याला लोक थोर म्हणतात. वये धाकुटा नृपती, वृद्ध तयास नमस्कार करीती, विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. राजा वयाने लहान असला तरी वृद्ध माणसे त्यास नमस्कार करतात. विवेक शक्ती कशी विचित्रपणे काम करते हे कळणे अवश्य आहे. सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाच अनुमान, दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाडे. सामान्य लोकांचे ज्ञान हे सगळे अनुमानावर आधारलेले असते. संप्रदाय दीक्षा आणि लोक परंपरा दोन्ही अनुमानावरच चालतात. नव्हे कोणास म्हणावे, सामान्यास काय ठावे, कोण कोणास म्हणावे किती म्हणोनी. हे खरे नाही असे किती लोकांना सांगायचे. सामान्य जनतेला त्यातील फारसे कळत नाही आणि सामान्य लोकांचीच संख्या खूप असल्याने कोणाकोणाला सांगत बसायचे त्याला अंतच नाही. धाकुटा भाग्यास चढला, तरी तुच्छ करीती तयाला, या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे. आपल्यापेक्षा वयाने लहान माणूस जर भाग्यास चढला तर लोक त्याला तुच्छ करतात, त्याला महत्व देतच नाही. म्हणून आपल्याशी सलगी करणाऱ्या व सलगी असणाऱ्या माणसांना दूर ठेवावे. नेमस्त कळेना वचन, नेमस्त नये राजकारण, उगेची धरिती थोरपण मूर्खपणे. बोललेल्या शब्दांचा ज्यांना निश्चित अर्थ कळत नाही, ज्यांना निश्चितपणे राजकारण करता येत नाही, असे काही लोक मूर्खपणाने उगीच मोठेपणा मिरवतात. नेमस्त काहीच कळेना, नेमस्त कोणीच मानीना, आधी उपजले त्या थोरपणा कोण पुसे. ज्या माणसाला निश्चितपणे काहीच कळत नाही, ज्याला खरे कोणी मानित नाही, असा माणूस केवळ आधी जन्मला म्हणून वडील बनतो. त्या वडीलपणाला कोणी विचारित नाही. वडिला वडीलपण नाही, धाकुट्या धाकुटपण नाही, ऐसे बोलती त्यास नाही शहाणपण. वयाने लहान ज्ञानी माणसाने काही सांगितले तर वृद्ध म्हणतात, आता वडिलांचे वडीलपण उरले नाही, लहानांनी लहानपण सोडले, असे जे बोलतात त्यांना शहाणपण नसते.
गुणे वीण वडीलपण हे तो आवघेच अप्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणी. गुणांवाचून वडीलपण येते असे समजणे हेच खोटे आहे. खऱ्या थोरपणावरून याची प्रचिती येते. गुणांवाचून खरे थोरपण असू शकत नाही असा अनुभव येतो. तथापि वडिलास मानावे, वडिले वडीलपण जाणावे, नेणता पुढे कष्टावे थोरपणी. जरी हे खरे तरी वयाने वडील असणाऱ्यांना मान द्यावा, पण त्यांनी देखील आपले वडीलपण खरे नाही हे ओळखून वागावे. असे केले नाही तर आपल्या म्हातारपणी आपल्याला त्रास होईल. तस्मात वडील अंतरात्मा, जेथे चेतला तेथे महिमा, हे तो प्रगटची आहे आम्हा शब्द नाही. हे सगळे सांगण्याचा इत्यर्थ हा की अंतरात्मा खरा वडील आहे. तो ज्याच्या अंतःकरणात जागा झाला तेथे मोठेपण येते. ही गोष्ट उघड आहे. ती सांगण्याबद्दल माझ्याकडे दोष नाही. या कारणे कोणी एके, शहाणपण शिकावे विवेके, विवेक न शिकता तुके तुटो न जाती. म्हणून माणसाने विवेकाच्या बळाने शहाणपण शिकावे. जो माणूस विवेक करण्यास शिकत नाही त्याला लोकात काही महत्व उरत नाही. विवेकाने येणारे शहाणपण माणसाच्या जन्माचे सार्थक करते. याच्या उलट शहाणपण नसणारा माणूस दुर्दैवी तर असतोच, पण बायका पोरे सुद्धा त्यांची अवहेलना करतात. तुक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळेंची सांदीस घातले आपणासी. ज्या माणसाची लोकात काही किंमत उरत नाही त्याचा जन्म फुकट गेला. असा मनुष्य आपणहून आपणास हीन दशा प्राप्त करून घेतो. सगट बायका शिव्या देती, सांदीस पडिला ऐसे म्हणती, मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली. सगळ्या स्त्रिया देखील त्याला वाटेल तशी नावे ठेवू लागतात. तो अडगळीत जाऊन पडला असे म्हणतात. अशा रीतीने मूर्खपणा पदरात पडतो. ऐसे कोणी एके न करावे, सर्व सार्थकची करावे, कळेना तरी विवरावे ग्रंथांतरी. माणसाने असे करू नये. आपल्या जीवनाचे सर्व प्रकारे सार्थक करून घ्यावे. ते कळत नसेल तर ग्रंथाचा अभ्यास करून त्यातून शिकावे. शहाण्यास कोणी तरी बहाती, मूर्खास लोक दवडून देती, जीवास आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे. शहाण्या माणसाला लोक आपणहून बोलावतात. मूर्ख माणसाला लोक बाजूस सारतात. ज्याला संपत्ती आवडत असेल व हवी असेल त्याने शहाणे बनावे. आहो या शहाणपणा कारणे, बहुतांचे कष्ट करणे, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम. अहो हे शहाणपण शिकण्यासाठी पुष्कळांचे कष्ट करावे लागतात हे खरे, परंतु कष्ट करून शहाणपण शिकावे, कारण त्यासारखी उत्तमात उत्तम गोष्ट दुसरी नाही. जो बहुतास मानला तो जाणावा शहाणा झाला, जनी शहाण्या मनुष्याला काळे उणे. जो खूप लोकांना मान्य होतो तो शहाणा झाला असे समजावे. शहाण्या माणसाला जगात काहीच कमी पडत नाही. आपले हित न करी लोकी की, तो जाणावा आत्मघातकी, या मूर्खा एवढा पातकी आणिक नाही. जो माणूस लोकांमध्ये आपले हित करून घेत नाही तो आत्मघातकी समजावा. त्या मूर्खा इतका पातकी दुसरा कोणी नाही. आपण संसारी कष्ट तो, लोकांकरवी रागे जो न घेतो, जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी. मूर्ख माणूस संसारात कष्ट करतो, लोकांकडून बोलणी खातो. लोकात जो शहाणा असतो तो असे करीत नाही. साधका शिकविले स्वभावे, मानेल तरी सुख घ्यावे, मानेना तरी सांडावे एकीकडे. साधकाने कसे वागावे ते मी सहज येथे शिकविले. ते जर मनाला पटले तर आनंदाने त्याचा स्वीकार करावा. ते जर आवडले नाही तर एकीकडे सोडून द्यावे. तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा. तुम्ही श्रोते फार तत्पर आहात. तुम्ही अलक्षाकडे लक्ष लावता, परमात्मा स्वरूपाचे ध्यान करता. मग मी जे सांगितले हे तर अगदी सामान्य आहे, दृश्यामधील आहे.
ही गोष्ट तुम्ही ओळखता. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपणनाम समास तिसरा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपले येथे दशक 15व्या मधील समास तिसऱ्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.